नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी आपल्याला किती काळ जावा लागतो आणि याच्यासाठी आपण कोणत्या गोष्टी या ठिकाणी आपण केल्या पाहिजेत तर आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो, याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तसं पाहायला गेलं तर या स्टॉक मार्केटमध्ये बरीच नवखी लोक येतात. पहिल्यांदा खूप मोठा फंड आणि खूप मोठी स्वप्न घेऊन पहिल्यांदा स्टॉक मार्केटमध्ये येतात आणि पहिल्या 6 महिन्यामध्येच त्यांची स्वप्नही संपतात आणि त्यांचा फंडही संपतो. असं का होतं याच्याबद्दल थोडंसं या ठिकाणी आपण समजून घेणार आहेत. कारण केसेस म्हणजे बरीच लोक मला भेटतात, मला कॉल करतात आणि त्यांच्या जे काही व्यथा आहेत किंवा त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे याच्याबद्दल चर्चा करतात. मग याच्यावरच आज एक व्हिडिओ बनवावा असं वाटल्यामुळं थोडंसं हा व्हिडिओ मोठा पण होऊ शकतो, कारण याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्टॉक मार्केट हे काही पहिल्या 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट देणारच नाहीये. कारण स्टॉक मार्केट हे इतकं सहज आणि सोपं नाहीये. कारण स्टॉक मार्केटचा सिलेबसचा विचार जर केला तर तो खूप अफाट आहे आणि हा खूप वर्ष स्टडी केल्यानंतर तुम्हाला थोडंसं स्टॉक मार्केट समजतं. आज काय झालेलं आहे की स्टॉक मार्केटमध्ये डिमॅट अकाउंट काढलं, लगेच फंड ऍड केला आणि दुसऱ्या दिवसापासून आपण या ठिकाणी ट्रेडिंग करायला जातो. आणि याच्यामध्ये आपण जे काय ऐकतो, फंड मॅनेजमेंट, सायकोलॉजी आहे किंवा ट्रेडिंगसाठी ट्रेडिंग करत असताना आपला जो काय प्लॅटफॉर्म वापरतोय, इंडिकेटर, या ठिकाणी चार्ट पॅटर्न, बरंच काही आपण ऐकतो की या गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे, या गोष्टी समजायला पाहिजे. तर या गोष्टी नेमकं कधी कळतात तर या गोष्टी पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला कधीच कळणार आहेत. फंड मॅनेजमेंट तुमच्याकडून पहिल्या 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये कधीच होणार नाही. तुमच्याकडून तुमची जी सायकोलॉजी आहे ती पहिल्या 6 महिन्यामध्ये, 1 वर्षामध्ये तुम्हाला कधीच मेंटेन होणार नाही. किंवा तुम्ही जी स्टॉक मार्केटमध्ये जे काही वेगवेगळे जे काही प्रयोग करता हे पहिल्या 1 वर्षामध्ये कधीही संपणार नाहीत. कारण पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही खूप प्रयोग करता. पहिल्या स्टॉक स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग, अजून बरंच काही या ठिकाणी आपण इंडिकेटर बेसवर, अजून इंडिकेटर एवढे आहेत की रोज आपण एक नवीन व्हिडिओ बघतो आणि रोज नवीन त्या व्हिडिओनुसार या ठिकाणी ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो. मग हे जे काय आहे ते पहिल्या 6 महिन्यामध्ये संपत नाही, म्हणजे 1 वर्षामध्ये सुद्धा संपत नाही. मग हे कधी संपतं किंवा हे आपण जी प्रॉफिटेबल ट्रेडिंगची जर्नी आपली कधी सुरू होते तर मित्रांनो, तसं माझा मी अनुभव सांगतोय. ही काही स्क्रिप्टेड वगैरे नाही आहे सगळं, म्हणजे असं मी लिहून किंवा वाचून या ठिकाणी तुमच्यासमोर काही सांगत नाही. हा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोय. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनण्यासाठी कमीत कमी 1.5 ते 2.5 वर्षाचा काळ जातो. लक्षात घ्या. फक्त ही एक अशी गोष्ट आहे, जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येत असाल तर इथं तुम्ही थांबलं नाही पाहिजे. थांबलं नाही पाहिजे याचा अर्थ लॉस होतोय तरी सुद्धा थांबायचं नाही का, असा अर्थ नाहीये. पण स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करतानाच अशा पद्धतीने करायचे की पहिल्या 2-2.5 वर्षामध्ये 100% तुमचा लॉस होणारच आहे. 1.5 वर्ष, 2 वर्ष तुम्ही लॉसमध्येच राहणार आहेत. आणि असा कुणीही नाहीये की पहिल्या 1.5-2 वर्षामध्ये स्टॉक मार्केटमधून भरपूर असे पैसे कमवते, असं होत नाही. प्रॉफिटेबल ट्रेडिंगची जर्नी तुमची 2-2.5 वर्षानंतर सुरू होऊ शकते. या 2-2.5 वर्षामध्ये तुम्हाला खूप काय कळायला लागतं. तुमचं फंड मॅनेजमेंट तुम्ही शिकता, 2.5 वर्ष जातं हे फंड मॅनेजमेंट समजून घेण्यासाठी की स्टॉकमध्ये आपण पैसे किती लावले पाहिजे, एखादा ट्रेड बाय करतोय, सेल करतोय, याच्यामध्ये आपण पैसे कशा पद्धतीने लावले पाहिजे. इतक्या या 2.5-3 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला कळतं की नेमकं स्टॉक मार्केटमधून पैसे कशातून मिळू शकतात. हे कधी कळतं? 2-2.5 वर्षानंतर. त्याच्यानंतर आपली जी सायकोलॉजी आहे, आतापर्यंत आपण जे काय करत आलोय, ट्रेडिंग करत आलोय, एकपेक्षा जास्त ट्रेड रोज या ठिकाणी लॉस प्रॉफिट आणि शेवटी दिवसभराच्या शेवटी या ठिकाणी लॉसमध्येच आहेत. तुम्ही कधी जर तुमचं प्रॉफिट अँड लॉस जर P&L या ठिकाणी जर चेक केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण प्रॉफिट लॉस आणि महिन्याच्या शेवटी कंटिन्यू आपण लॉसमध्ये आहात. हे कधी कळतं तर तुमचा 1.5 ते 2 वर्षाचा काळ गेल्यानंतर तुम्हाला स्टॉक मार्केटमधून तुम्ही प्रॉफिटमध्ये आहेत की लॉसमध्ये आहेत हे कळतं. मग असं करायला पाहिजे का? पहिल्या 6 महिन्यामध्ये या स्टॉक मार्केटमध्ये येऊन सगळं जे काय फंड आहे तो घालून या ठिकाणी आपण हे स्टॉक मार्केट सोडून द्यायला पाहिजे का? तर हे एकदम चुकीचं आहे. जर तुम्ही पहिल्या 6 महिन्यामध्ये या पद्धतीनं स्टॉक मार्केट जर सोडून देत असाल तर तुम्ही गमवलेले पैसे आहेत हे तुम्ही कधीही रिकव्हर करू शकत नाही. मग याच्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तर याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. ही जी तुमची सायकोलॉजी आहे किंवा फंड मॅनेजमेंट आहे किंवा ट्रेडिंगची जी काही हा जो काही तुमचं जे टेक्निक आहे हे डेव्हलप होण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 2.5 वर्षापर्यंतचा जो काही काळ आहे हा घालवावा लागेल. तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे 2.5 वर्षाची ही जी काही ट्रेडिंग स्पीच आहे, ही जी काही या स्पीचवर आपल्याला टिकायचं आहे, तर याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही ट्रेडिंग जरूर करावी, रोज ट्रेडिंग करावी.
पण तुमची लॉट साईज आणि तुमचा जो फंड आहे तो तुमच्या डीमॅट अकाउंटला खूप कमी पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुम्हाला कुणीही ट्रेडर जरी नवीन बनणार असेल तर त्याला पहिल्या 1.5-2 वर्षामध्ये कधीही प्रॉफिट होत नाही. याचा अर्थ तुमच्या डीमॅट अकाउंटला जर ऑलरेडी जर फंड कमी असेल तर तुमचा लॉसच होणार नाही, लक्षात घ्या. आपण काय करतो, नवीन आल्यामुळे आपल्याकडे भरपूर फंड असते, एक उत्सुकता असते स्टॉक मार्केटमधून मी काहीतरी शिकलोय, थोडंसं एखादा कोर्स केलाय आणि याच्यामध्ये मला भरपूर असं रिटर्न्स मिळणार आहेत ही अपेक्षा असते आणि या अपेक्षेनुसार आपण भरपूर असा फंड आपल्या डीमॅट अकाउंटला घेतो. तर सगळ्यात मोठी चूक ही आपली इथं होते. पहिले 2 वर्ष तुम्हाला माहित आहे की मी या व्हिडिओनुसार या ठिकाणी सांगतो तुम्हाला की पहिले 1.5-2 वर्ष तुम्हाला लॉस हा होणारच आहे. मग लॉस होणार आहे हे 100% माहीत असताना जरी तुम्ही खूप मोठा फंड जर तुमच्या डीमॅट अकाउंटला जर ठेवत असाल तर ही खूप मोठी चूक तुमच्याकडून घडू शकते. सगळ्यात महत्त्वाचं आहे, तुमचं जे ब्रोकरेज आहे ते जाऊ देत, पण तुमचा जो फंड आहे तो तुमचा फंड गेला नाही पाहिजे, लक्षात घ्या. असं ब्रोकरेज असं काही चाहत नाही की खूप असं ब्रोकरेज तुमचं गेलेलं आहे, असं पण होत नाही. तुमच्या डीमॅट अकाउंटला या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही 5,000, 10,000, 20,000 एवढाच फंड ठेवा आणि हा फंड भलेही तुम्हाला प्रॉफिट होत नाही, अगदी बरोबर आहे, होणारच नाहीये. भलेही पहिले 4 महिने, 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष प्रॉफिट नाही झालं तरी चालेल, लक्षात घ्या. पण हा तुमचा फंड वाचला पाहिजे. म्हणजे तुमचा जो काय 25, 30, 50 हजाराचा जो फंड आहे त्यातला कमी होणार नाही याची तेवढी जर काळजी घेतली तर निश्चित तुम्ही पुढच्या 1.5-2 वर्षानंतर एक प्रॉफिटेबल ट्रेडर या ठिकाणी बनू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ही जी प्रॉफिटेबल ट्रेडरची ही जी जर्नी आहे हा एक रस्ता आहे, लक्षात घ्या मित्रांनो. या रस्त्यावर ज्याला सक्सेसफुल ट्रेडर बनायचं आहे तरी हा जो रस्ता आहे हा रस्ता अजिबात सोडला नाही पाहिजे. बरीच लोक या रस्त्यावरून चालतात, 6 महिने, वर्षामध्ये थकतात आणि परत रिटर्न येतात. म्हणजे डीमॅट अकाउंट आपलं बंद करतात, आपलं जे ऍप आहे जिथं ट्रेडिंग करतो ते आपल्या मोबाईलमधून अनइन्स्टॉल करतात. पण जर तुम्हाला खरंच या ठिकाणी जर पैसे मिळवायचे असतील तर हा जो काही रस्ता आहे हा रस्ता कुठेही सोडायचा नाही, कारण या रस्त्यावर पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये तुम्हाला एक परीस सापडणार आहे. हा जो काही परीस आहे, एकदा हा परीस जर तुम्हाला सापडला मग मात्र तुम्हाला कायमस्वरूपी एक लाईफ टाइम साठी इन्कम सोर्स बनू शकतो आणि हा खूप मोठा बनू शकतो. का तर एक काळ गेल्यानंतर ज्यावेळेस तुमची सायकोलॉजी मेंटेन होते, तुम्हाला फंड मॅनेजमेंट समजून येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की या 1.5-2 वर्षामध्ये तुम्ही खूप लाईव्ह चार्ट बघितलेले असतात किंवा त्याच्याबद्दलचा भरपूर असा स्टडी केलेला असतो. याच्यामुळं तुम्हाला चार्ट रीड करायला सोपं जातं. तोपर्यंत तुम्ही कितीही शिकलात तरी हे चार्ट रीड करणं इतकं सोपं नाही आहे. आणि एक वेळेस या सगळ्या गोष्टी जर जमून आल्या, म्हणजे तुमची सायकोलॉजी व्यवस्थित झाली, फंड मॅनेजमेंट आहे हे एकदा समजून आलं आणि तुमचं जे ट्रेडिंग स्किल आहे हे एकदा डेव्हलप झालं की मग मात्र हा जो रस्त्यावरचा जो पडलेला स्परेस आहे एकदा तुम्हाला सापडला की आयुष्यभर तुम्ही या स्परेसाच्या सहाय्यानं तुमच्या आयुष्याचं सोनं निश्चितच करू शकता. आणि याच्यासाठी मात्र नक्कीच तुम्हाला 1.5 ते 2 वर्ष किंवा 2.5 वर्षाचा कालावधी तुम्हाला स्टॉक मार्केटसाठी द्यावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की तुमच्याकडे जर फंड कमी असेल, तुमच्या डीमॅट अकाउंटला जर फंड कमी असेल आणि तुम्ही कमी लॉटमध्ये कमी क्वांटिटीमध्ये ट्रेडिंग करत असाल तर ही 2.5 वर्षाची जी काही तुमची जर्नी आहे याच्यामध्ये भलेही तुमचा 50,000, 40,000, 1 लाख रुपयापर्यंतचा लॉस जरी झाला मग मात्र तुमची जर्नी जी प्रॉफिटेबल असणार आहे ते तुमचे 1 लाख रुपये जे तुमच्या 2.5 वर्षामध्ये 1 लाख, 1.5 लाख जे काही तुमचा लॉस झालेला आहे तो तुम्ही पुढच्या 6 महिन्यात, 4 महिन्यात पूर्ण रिकवर करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला ह्या 2.5 वर्षाचा त्याग करावा लागणार आहे. आणि याच 2.5 वर्षासाठी हे 2-2.5 वर्षाचा जो काळ आहे याच्यामध्ये तुमची ट्रेडिंग थांबली नाही पाहिजे. जर तुम्ही ट्रेडिंग थांबवताय, लॉस झाला म्हणून आणि पुन्हा 4 महिन्यानं 6 महिन्याने घेताय, परत तुमची सायकोलॉजी त्या पद्धतीने ट्रेड करत नाही, जे पहिल्यापासून जे तुमचा कंटिन्यू पण आहे तो राहत नाही. कारण या ट्रेडिंगमध्ये तुम्ही 2-2.5 वर्ष ट्रेडिंग करता, याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ट्रेड गणेश, प्रत्येक दिवसागणे नवीन काहीतरी शिकायला मिळतं. आणि हा काळ गेल्यानंतर तुम्ही पूर्ण सेट होता की मला काय करायला पाहिजे, मला कशात प्रॉफिट होतं, स्टॉक मार्केटमध्ये नेमकं कोणत्या गोष्टीमध्ये प्रॉफिट आहे, इंट्राडे मध्ये आहे, स्विंग ट्रेडिंग मध्ये आहे, लॉंग टर्म मध्ये आहे, फ्युचर मध्ये आहे, ऑप्शन मध्ये आहे, याच्यापैकी मला काय बेस्ट जमतं हे तुम्ही 2.5 वर्षाचा 2 वर्षाचा काळ गेल्यानंतर लक्षात येतं. तोपर्यंत हे लक्षात येत नाही. आणि त्याच्यानंतरचा काळ मात्र तुमचा खूप सुखाचा असणार आहे, कारण तुम्ही पूर्ण सगळ्या बाजूने मेंटेन झालेला असणार आहे. म्हणजे तुमची सायकोलॉजी सेट झालेली असणार आहे. तुम्हाला आता माहित आहे की मला ट्रेड कशामध्ये करायचा आहे, किती फंड लावायचा आहे, माझ्या डीमॅट अकाउंटला फंड मी किती ठेवणार आहे, मी रिस्क किती घेणार आहे, मला यातनं प्रॉफिट किती घ्यायचा आहे, हे सगळं कधी समजतं
तर एवढा मोठा काळ गेल्यानंतर लक्षात ठेवा, जे प्रॉफिटेबल ट्रेडर बनतात ते ज्यावेळेस एखादी पोझिशन बनवतात त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये कसलीही त्यांना भीती नसते प्रॉफिट आणि लॉसची, तेव्हा ते ट्रेडर बनतात. ज्यावेळेस तुम्ही नवीन ट्रेडर असतात, प्रॉफिट बनत असेल तरी सुद्धा धाकधूक, लॉस बनतोय तरी सुद्धा धाकधूक. हे कधी होतं? तुम्ही जोपर्यंत नवीन आहात तोपर्यंत. एकदा तुम्ही या मार्केटसाठी पूर्णतः तयार झालात मग मात्र तुम्ही प्रॉफिटमध्ये असाल किंवा तुम्ही लॉसमध्ये असाल तर तुमची पोझिशन तुम्ही स्वतः स्क्वेअर ऑफ करत नाही, तुम्ही वेट करा. तुम्हाला माहित आहे की पुढची पोझिशन, पुढचं पाऊल या मार्केटचं काय असणार आहे याचा अंदाज तुम्हाला बऱ्यापैकी आलेला असतो. कारण याच्यासाठी तुम्ही मागचे 2.5-3 वर्ष वेळ दिलेला आहे, 2 वर्ष वेळ दिलेला आहे आणि या सर्व गोष्टी समजल्यानंतर मात्र स्टॉक मार्केटमधून तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनता येतं. मित्रांनो, हे जे काही मी तुम्हाला सांगतोय हे सर्व मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोय. अगदी बरोबर आहे, पहिले 1-1.5 वर्ष 2 वर्ष मी सुद्धा लॉस घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर कुठंतरी थोडं या ठिकाणी प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि आज माझी सायकोलॉजी सगळ्या बाजूनं एकदम सेट झालेली आहे की मला एखादा चार्ट आहे समजतो की याच्यात मुवमेंट काय होऊ शकते. असं नाही आहे की मला सगळं 100% समजतं, पण निदान एक एंट्री घेतल्यानंतर व आपण जे 10 ट्रेड घेतो या 10 ट्रेड मधले आपली अपेक्षा काय आहे लक्षात घ्या की 10 ट्रेड मधले माझे 10च्या 10 सक्सेसफुल व्हावे असे नाहीयेत. मी 10 ट्रेड घेतोय, यातले माझे 6-7 ट्रेड जरी माझे प्रॉफिटमध्ये घेतले तरी सुद्धा मी मंथ एंडला किंवा 1 वर्षाच्या शेवटी मी प्रॉफिटमध्ये राहू शकतो. त्याच्यासोबत ही जी काही तुमची सायकोलॉजी आहे ही सायकोलॉजी तुमची तयार होते की कुठल्या स्टॉकमध्ये किती फंड लावायचा आहे आणि मला किती वेळ होल्ड करायचा आहे. कारण हे सहजासहजी आलेलं नसतं, कारण याच्यासाठी तुम्ही खूप वेळ आणि खूप पैसे घालवले असतात. आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की स्टॉक मार्केटमध्ये जर नवीन असाल, अजून तुम्हाला 1.5-2 वर्ष झालेलं नसेल तर कमीत कमी तुमच्या डीमॅट अकाउंटला फंड ठेवा. भलेही तुम्ही ट्रेड जास्त करा, पण 1 क्वांटिटी 2 क्वांटिटी 1 लॉट 2 लॉट या पद्धतीने जर ट्रेडिंग करत असाल तर तुमचा लॉस खूप होणार नाहीये. म्हणजे प्रॉफिट लॉस या पद्धतीने फक्त तुम्ही काय करणार आहे, थोडंसं ब्रोकरेज देणार आहे आणि हा 1.5-2 वर्षाचा काळ गेल्यानंतर तुमचं ब्रोकरेज सुद्धा कमी होतं. म्हणजे तुम्ही जे काय ब्रोकरेज देणार आहे हे सुद्धा कमी होतं. का? तर त्यावेळेस तुम्ही सारखं ट्रेड करणार नाहीत. एक झाला की दुसरा झाला की तिसरा या पद्धतीने ट्रेड होत नाही. तुमचा 2 दिवसाला 1 दिवसाला ट्रेड बनतो किंवा आठवड्यातून 1 किंवा 2 बनतो. एवढेच ट्रेड तुमचे बनतात. आज ज्या पद्धतीने तुम्ही दिवसामध्ये 5-6 ट्रेड घेताय हे मात्र तुम्ही एकदा सक्सेसफुल ट्रेडर झाल्यानंतर तुम्ही एवढे ट्रेड घेत नाही. त्याच्यामुळे तुमचं या ठिकाणी ब्रोकरेज थांबतं आणि तुमचं प्रॉफिट वाढायला लागतं आणि तुमचा लॉस कमी होतो. आणि पाठीमागे जेवढा काय लॉस केलेला आहे निश्चितच तो तुमचा लॉस एकदम कमी काळामध्ये, इकडं तुम्ही 2-2.5 वर्ष घातलेला असाल तर इकडं तुमचा 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये सगळ्याच्या सगळा झालेला लॉस तुम्ही अगदी सहजासहजीरित्या कव्हर करू शकता. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही पूर्ण सेट झालेले असल्यामुळं तुमची त्याच्यानंतरची जर्नी जी आहे ती पूर्णतः प्रॉफिटेबल ट्रेडरची जर्नी होऊ शकते. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करू शकता. आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुढे दिलेले बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.